वाशिम जिल्हा पोलीस भरती 2026ला विचारलेला प्रश्न बघा. उंची 30 मीटर आणि कोन दिलेला आहे 60 अंशाचा. तर सावलीची लांबी किती असेल असं म्हटलेलं आहे. बघा याला एक शॉर्ट ट्रिक आहे. मी डायरेक्ट शॉर्ट ट्रिक सांगतो तुम्हाला. कुठलाही फॉर्म्युला नाही, काही डोकं नका लावू. तुम्ही एवढं लक्षात ठेवा. आता ह्याच्या मागचा कन्सेप्ट समजून घेऊ आणि डायरेक्ट त्याच्या शॉर्ट ट्रिकवरती जाऊ. बघा अशा प्रकारची फिगर काढायची पहिले तर. ठीक आहे. उंची 30 मीटर आहे म्हणजे ही जी उंची दिसत आहे तुम्हाला, एखादा खांब असेल किंवा काहीतरी असेल. काही पण असू शकतं, झाड पण असू शकतं 30 मीटरचा. आणि हा जो कोन दिलेला आहे हा 60 अंशाचा दिलेला आहे. आणि तुम्हाला काय म्हटलंय सावलीची लांबी किती? मग सावलीची लांबी कोणती असणार आहे? तर ही इथून इथपर्यंत. म्हणजे ही जी सावली पडलेली आहे याची लांबी विचारलेली आहे तुम्हाला. तर बघा 60 अंश याच्या समोरील जी काही बाजू असणार आहे ती बरोबर घ्यायची √3. त्याला बरोबर घ्यायचं √3. त्याच्या शेजारीच्या बाजूला 1 मानायचं. हा जो काटकोन त्रिकोण असतो त्याच्या समोरील बाजू ही 2 होत असते. म्हणजे हा कर्ण बनत असतो 2. मग 60 अंशाची बाजू पुढची √3 नसून 30 आहे आणि तुम्हाला काय विचारलं सावलीची लांबी म्हणजे 1 ही जी आहे याची तुम्हाला लांबी विचारली. इथं तिरकस गुणाकार केला तर काय येणार आहे x बरोबर 30 भागीला √30. 30 भागीला √30 म्हणजेच किती येणार आहे 10√3. ऑप्शन क्रमांक बी हे काय असेल तुमचं उत्तर असणार आहे. जर तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही या टेलिग्राम ग्रुपवरती बिंदास पाठवू शकता. ही आपली 59ची मंथली मेंबरशिप आहे.